हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश रीडिंग इझी वे. सर, इंग्लिश रीडिंग इझी वे याचा अर्थ काय? तर इंग्रजी वाचनाचा सोपा मार्ग. सर, सोपा मार्ग कोणता असेल? आता पहा, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु आपल्याला इंग्रजी येत नसल्यामुळे आपण त्याची सेटिंग मराठी करून घेतो. बरेच विद्यार्थी आहेत तसे. कारण का सर? त्यांना इंग्रजी वाचन करता येत नाही, आणि त्यासाठी आजचा जो मार्ग आहे सर्वात सोपा आहे. पालक या नात्यानं जर तुम्ही असाल तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या छोट्या छोट्या बाळांना अशा प्रकारे वाचन करायला शिकवायचं आहे. सर्वात प्रथम मुद्दा आहे की आपण काय करायचं आहे की ए पासून ते झेड पहा. एबीसीडी आहे ना आपली मुळाक्षर, ते 26 मुळाक्षर ना एबीसीडी, त्याचे कोणत्या अक्षराला काय म्हणतात? समजा उदाहरणार्थ क काय म्हणतो? सी असेल तर कच म्हणतो आपण, किंवा के असेल तर कच म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे हे उच्चार. आता ब असेल तर बी असेल तर ब म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे म असेल यमला म म्हणतो. म्हणजे हे सर्व उच्चार आपल्याला शिकवायचे आहेत. मग नंतर सर काय करायचं? पुढे गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो छोटे छोटे शब्द घ्यायचे आहेत आणि त्या शब्दापासून त्या शब्दाचं वाचन करायचं शिकवायचं आहे. जसं कॅट, मॅट, बॅट, बॉल, फॅन, लाईट, वॉच, क्लॉक, टेबल, विंडो, गेट, कबर्ड, फॅन. मी कितीतरी बोलतो. टीव्ही, टेबल, किती, मिरर. माझ्या समोर जे आहेत ना वस्तू, त्या घरामधल्या वस्तू मित्रांनो त्याला वाचायला लावायचे आहेत. शब्द लिहायचा आणि त्याचं पहा. अगोदर त्याला ही वस्तू काय बा? कबर्ड. दिस इज अ कबर्ड. हे ऐकून ऐकून तू म्हणायला लागेल. म्हणल्यानंतर सर मित्रांनो त्याचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला शिकवायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. वाचन कसे करावे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक शब्द लिहाय की आपण जेव्हा जेव्हा पहा दोन व्यंजन, म्हणजे त्याला आपण हे म्हणतो कॉन्सोनंट्स म्हणतो, म्हणजे व्यंजन, आणि व्हावल्स म्हणजे स्वर. ए ई आय ओ यू. पहा, ए ई आय ओ यू किती स्वर आहेत? 5. आणि बाकीचे जे आहेत ना मित्रांनो 26 अक्षरामधले 5 गेले तर राहिले 21. ते बाकीचे 21 आहेत व्यंजन. आणि ते दोन व्यंजन जेव्हा एकत्र येतात, पहा, जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात त्यावेळेस हा ब्लेंड वर्ड्स तयार होत असतो, म्हणजे जोड अक्षर तयार होतं. मग सर ते जोड अक्षर आल्यानंतर त्याचा उच्चार कसा करावा हेच मुलांना समजत नाही. म्हणून मी आज तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ते ब्लेंड वर्ड्स या ठिकाणी लिहिले आहेत. मी 30-35 ब्लेंड वर्ड्स आहेत आणि त्या ब्लेंड वर्डचा उच्चार म्हणजे प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आणि ते वाचायचं कसं हे सांगणार. पहा, पहिला विषय दिलाय ब्ल. आता बी आणि एल आलं तर त्याचं ब आणि ल होत नाही. त्या दोन्हीचा जोड शब्द, जोड अक्षर काय? हे ब्ल. आता पहा इथे बी एल म्हणजे झाला ब्ल. मग याचा उच्चार कसा करणार सर? आता इथे शब्द दिलाय BLACK. हे झालं ब्लॅक. BLA BL पा ब्ल, आणि हे झालं ब्लॅक. नंतर पुढे BL च ब्ल आणि डी ब्लेड. ब्लॅक म्हणजे काळा, ब्लेड म्हणजे आपण रेझरपती म्हणतो, दाढी करायची, शेविंगची, माहिती ना. पुढचं घ्या. आता बी आणि आर आलं तर काय करायचं? बी आणि आर आलं तर त्याला ब्र म्हणायचं. काय म्हणायचं? ब्र. जसं की ब्रश. दात असतं ना बिआरचं, ब्रश. नंतर हे BRIN JL ब्रिंजल. ब्रिंजल पा, म्हणजे बिआर आलं की एवढं लक्ष, बिआर आलं की ब्र वाचा, बरोबर आहे हे का नाही. ब्रोक म्हणजे तोडणे, हे का नाही. किंवा ब्रेक म्हणतो, BR ब्रेक. आपण गाडी असं ब्रेक भरून भरून, आहे का नाही. सांगा पुढे पहा स. आता सी येत आलं स, जसं की चेन आणि चाइल्ड म्हणजे मुलगा, आणि चेन म्हणजे आपल्या घरातली चेन. पुढचा सीएल आता क्लास. आता पहा क्ल म्हणजे म्हणतो, सीएल आलं की क्ल, हे क्ल पान, क्ल हे क्लॅप म्हणजे काय? क्लॉक, क्लॉक. नंतर क्लास. सीएल वरचे शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला सांगतो. आपण काय करा, तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक असेल 1ली पासून 10वी पर्यंत ते पुस्तक घ्या. त्या पुस्तकामध्ये सीएल आलेलं सुरुवातीला असे शब्द सुद्धा मध्ये पण येणार काढत नाही. तर यापासून होणारे शब्द सीएलचं वाचन करा. जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही. इंग्रजी हा विषय असा आहे की तो प्रॅक्टिसने शिकत असतो. जसं की
फळ्यांची लेकर पहा लहान असतं तो पहिली म्हणजे नेमकं जन्मली 1-2 वर्ष जेव्हा लेकरू बोलायला लागतं ना त्यावेळेस ते काय करते सर त्याला माहिती आहे का हो याला फॅन म्हणतात त्याला टेबल म्हणतात त्याला कबड म्हणतात त्याला विंडो म्हणतात याला डोअर म्हणतात त्याला माहित नसते पण जेव्हा ते प्रोनाउन्सिएशन करते ना ऐकून ऐकून शिकत असते मग त्याला हळूहळू त्याला अक्षर ज्ञान होते जशी आपली मराठी भाषा आहे आपण क ख ग न शिकतो बाराखडी शिकतो मग नंतर आपण त्याला वाचायला शिकतो असं हे पहा आता ढोळ वळणार लेकरू असते ना ते आपल्या मराठी भाषेत बोलते पण त्याला वाचायचं का नाही कारण त्याचं बेसिक पकड असते त्याला मुळाक्षर येत नाहीत प्रत्येक भाषेला ही मुळाक्षर हे बेसिक असते मुळाक्षर आले की नंतर त्याला काना मात्रा वेलांटी हे त्याला आलं पाहिजे नंतर पहा पुढे आहे डीआर ड्र डीआरचं काय आलं इथं पहा ड्र 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 ड्रॉप ड्रम ड्रॉप म्हणजे थेंब ड्रम म्हणजे वाजवायचा ढोल पुढे घ्या सीआरचं काय ते क्रिकेट क्रिकेट पाहिजे आहे क्रो म्हणजे कावळा हे पहा लक्षात ठेवा पुढे आहे एफएल फ्लाय फ्लाय म्हणजे उडणे फ्लॅग म्हणजे ध्वज हे फ्ल लक्षात ठेवा नंतर एफ आर म्हणजे फ्र फ्र फ्रॉग फ्राय फ्रॉग म्हणजे बेडूक फ्राय म्हणजे तळणे पुढे घ्या जीएल ग्ल ग्लास ग्लोव्ज आता ग्लास म्हणजे वाटतं पाणी प्यायचं ग्लोव्ज म्हणजे काय क्रिकेट आपण जे असते ना काय म्हणतो त्याला पण काय म्हणतो ग्लोव्ज कोण घालते ग्लोव्ज आपण किती दिवस घालतो का नाही हाताला चेंडू लागू नये म्हणून ते ग्लोव्ज हातावर घालायचे नंतर आहे जीएन आता पहा इथंच जर आवडत हे पहा GNAT न आता नॅट न म्हणायचं जीचा उच्चार करा नॅट आणि हे नोम पहा नोम म्हणजे सूक्ष्म नंतर केन न हे नॉट नॉट म्हणजे काय मुलांनो गाठ आता याला कनॉट म्हणायचं नाही फक्त नॉट म्हणायचं नॉट 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 असं आणि नाईफ नाईफ नाही चाकू आहे ना चाकू ही गाठ झाली ही चाकू आहे पण याला कनाईफ म्हणायचं नाही बऱ्याच मुलांना प्रोनाउन्सिएशन करताना इथंच अर्थ मिळते कोणता शब्द सायलेंट सायलेंट कोणता असतो सायलेंट वर्ड हा सायलेंट हे पहा केस सायलेंट असते याला नाईफ 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 क चा उच्चार के चा उच्चार करायचा नाही नंतर पहा ग्र जीआर म्हणजे काय हे ग्र हे जीआर ग्र हे ग्र मग याचा उच्चार करायचा हे ग्रास ग्रास म्हणजे गवत आणि ग्रो म्हणजे वाढ आहे का ना वाढणे एखादी वाढ होती ना रोपटाची वाढ होती नंतर आहे पीएलचं काय झालं जसं की प्लेट माहिती आहे जेवण करायची प्लाव म्हणजे नांगर तुम्ही आता शेतामध्ये शेतकरी असाल तर तुम्हाला ते माहित असेल नंतर आहे पीआरचा उच्चार होतो प्रॉन किंवा प्रोटॅक्ट नंतर आहे एससी इथं हे लक्षात ठेवा याचा उच्चार हे उच्चार बोलायचे हे प्ल हे नंतर स्क्रू म्हणजे नट स्कूल म्हणजे शाळा किंवा स्कूटर माहिती ना एससी लक्षात श म्हणजे पहा हे शर्ट आता घातला मी शर्ट शिप शिप म्हणजे मेंढी हे पहा स्क हे पहा स्काय म्हणजे आकाश स्कर्ट मुली घालतात ना स्कर्ट हे स्ल म्हणजे काय SLEP SLID स्लाइड पहा स्लीप म्हणजे झोपणे आहे का नाही पुढे आहे स्मोक डोंट स्मोक आणि स्माइल म्हणजे हसणे पुढे इथं पहा लक्षात यश आला की म्हणा SP आलं तर म्हणा स्पून स्पून म्हणजे चमचा स्पीक म्हणजे बोलणे पुढे घ्या हे काय स्क्वेरल आणि हे स्क्वेअर म्हणजे चौकोन स्क्वेअर म्हणजे खडोळी आपण होतो ना आपल्या भाषेत नंतर स्टंप आता क्रिकेट स्टंप माहिती तुम्हाला नंतर आहे स्ट्रीम प्रवाह हे पहा स्ट्रीम स्टंप नंतर आहे SW स्वान म्हणजे काय माहिती हंस नंतर हे स्विंग म्हणजे झोपाळा SWING स्विंग म्हणजे झोपाळा आवडते का डू यू लाईक स्विंग येस पुढे घ्या आता पहा स्ट्रेनर एक लक्षात स्ट्रेनर म्हणजे चालणे आहे का नाही गहू चालतो ना आपण काय पण चहा चालतो नंतर घ्या
टीआरचा ट्र वाचा ट्रॅक्टर किंवा ट्री. टीआर आलं की ट्र वाचायचा ट्री किंवा ट्रॅक्टर हे का नाही. ट्रेन टीआर ट्रेन सोपं आहे ना. किती पण पहा तुम्हाला काय करायचं मित्रांनो की असे कोणतेही पुस्तक घ्या त्यामधले असे ब्लेंड वर्ड शोधा ज्या ठिकाणी दोन व्यंजन जवळजवळ का कुठे पण मधात समजा एक मोठा शब्द आहे काही का आता काही काही मधामध्ये शब्द येतात ते म्हणजे दोन व्यंजन जवळजवळ आले तर त्याला जोड अक्षर तयार होते लक्षात ठेवा. पुढे या डब्ल्यू आर र होते र रायटिंग रिंग WRING रिंग आणि राईट. नंतर आता हे क चा काय क कुठे देतं हे एक तुम्हाला एक सांगतो आता की सीएच जिथे जिथे आलंय त्याला क कुठे उच्चार होते हे मला काय करायचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पुढे सांगा थ्रोन थ्रोन म्हणजे काटा. नंतर जीएच घ अथवा इथं लक्षात ठेवा या सुरुवातीला आले का जीएच नाही इथं आले शेवटी LOUGH लॉफ म्हणजे हसणे खदखद हसणे. नंतर कप COUGH कप फ उच्चार का कप म्हणजे खोकला येते कप झाले कर बाबा तुला कप म्हणजे काय खोकला. नंतर फिदर आता इथं द आले कुठं आले हे द इथं आलं FEATHER फिदर म्हणजे पंख आहे का नाही. नंतर WH विल काय म्हणते आपण विल. नंतर PH फ आता इथं फ PH फ एलिफंट इथं फ आले हे लक्षात. पुढे या TWELE 12 हे पहा TW 12 आणि नंतर 12 म्हणजे 12. नंतर CH शेप आता पहा इथं शेप म्हणावं सर CH शेप म्हणायचं नाही याचा उच्चार CH शे होतो श्या मार्गाचा शे त्याला आपण शेप म्हणतो. शेप म्हणजे काय मग आचारी तुमच्या औषध काय म्हणतात म्हणून नाही स्वयंपाक करणारा माणूस त्याला. नंतर हे CH कुठे आले इथं पहा मशीन MACHINE मशीन माहिती ना मशीन राईट. अशा प्रकारे मित्रांनो छोटे छोटे शब्द घेऊन पण तुम्हाला एकच करायचे. शेवटी एकच सांगतो महत्वाची मुद्दा तुम्हाला जर इंग्रजी वाचन करायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे ब्लेंड वर्ड शोधायचे आहेत ज्या ठिकाणी दोन व्यंजन एकत्र येतात त्या ठिकाणी असा ब्लेंड वर्ड तयार होतो आणि त्याची तुम्हाला संपूर्ण यादी करायची आहे त्याचं वाचन करायचे प्रॅक्टिस करायचे. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ड. कोणतीही गोष्ट मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस येत नाही. मी तुमच्या पुढे उभा आहे मी प्रॅक्टिस करू तुमच्या पुढे उभा आहे. कारण मी लहानपणी असताना मला पाचवीला ABCD सुरू झाली. 5व्या वर्गात असताना मला ABCD सुरू झाली. नंतर मला 7वीला गेल्यावर वाचता यायला लागलं कारण तेवढं त्या काळामध्ये एवढं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. फक्त फळायचा खरुरायचा गुरुजी शिकवायचे. आता मोबाईल झालाय लॅपटॉप झालाय मोठं कॅम्प्युटर झालंय प्रोजेक्टर झालं. आमच्या वर्गात प्रोजेक्टर आहे आम्ही प्रोजेक्टरवरती चित्र दाखवतो. आता मुलं बाबा ए फॉर ऍपल मग चित्र पाहिलं ऍपल पाहिलं की विद्यार्थी काय करते वाचायचा प्रयत्न करते. आता काल एक 3 वर्षात लेकरू माझ्याकडे आलते संकेत नावाचं ते पहा त्याला म्हणले काय ते म्हणते कॅट डॉग ABCD शिकवत असताना बेसिक पासून A फॉर ऍपल B फॉर बॉल C फॉर कॅट D फॉर डॉग पहा ABCD E फॉर एलिफंट F फॉर फिश म्हणजे एवढं काय ते सर. कारण जेव्हा आपण त्याला दृक श्राव्य साधनांनी एखाद्या विद्यार्थ्यांना आपण टीचिंग करतो ना शिकवतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला पहा 4-5 पट असं 2-4 पटीनं कितीतरी पटीनं त्याच्या स्मरणात राहतंय. मी काय करे म्हणा ऍपल कॅट लक्षात येईल का लवकर नाही मुलांनो पालकांनो. जोपर्यंत तुम्ही त्या मुलाला प्रत्यक्ष चित्र दाखवत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये ती संकल्पना फिट होत नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.